चर्चा येऊन पोहोचलेली आहे। दुसरीकडे सातत्याने गाठीभेटी होताना सुद्धा दिसतात। पण यावेळी जेव्हा आपण शिवसेना किंवा मनसेच्या नेत्यांशी संवाद साधतो त्यावेळी त्यांचं उत्तर एकच असतं की वरिष्ठ काय तो निर्णय घेतील। अजूनही कार्यकर्त्यांकडून किंवा मनसेच्या नेत्यांकडून शिवसेनेच्या नेत्यांकडून आस्ते कदमची भूमिका का आपल्याला पाहायला मिळते? अधिकृतरित्या अद्यापही युती जाहीर झालेली नाही आणि त्यामुळे जागा वाटपाची चर्चा सुरू आहे आणि काही 4 ते 5 नेत्यांनाच ही जबाबदारी दिलेली आहे आणि तशा प्रकारच्या सूचना सुद्धा काही ठराविक नेत्यांना पदाधिकाऱ्यांना मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे थेटपणे जागा वाटपावरही कोणी बोलत नाहीये, शिवाय युती संदर्भातही थेट भाष्य करत नाहीये। महाविकास आघाडीमध्ये मनसे असणार का किंवा महाविकास आघाडीमधनं काँग्रेस बाहेर मनसेमुळे पडतं यावर जेव्हा विचारतो तेव्हा मनसेकडून सुद्धा उत्तर हेच असतं की आम्ही महाविकास आघाडीचा भाग नाहीये आणि त्यामुळे चित्र स्पष्ट नाहीये। फक्त चर्चा सुरू आहेत, मात्र चर्चा सुरू असताना काही ठराविक नेत्यांना सोबत घेऊन या चर्चा सुरू आहेत, कारण ही रणनीती ठरवताना काही ठराविक नेते सोबत असणार आहेत आणि जसं मी आधी सांगितले की 5 महापालिकांवर लक्ष केंद्रित या ठाकरे बंधूंनी केलेलं आहे आणि त्यामुळे या 5 महापालिकांना धरून, विशेष म्हणजे मुंबई महापालिकेला धरून तर रणनीती सुरूच आहे। त्याशिवाय 4 इतर ज्या महापालिका आहेत, ठाणे, कल्याण, डोंबिवली महापालिका, नवी मुंबई महापालिका, नाशिक आणि पुणे महापालिका, यामध्ये सुद्धा एक वेगळी रणनीती आखली जाते। तिकडल्या स्थानिक नेत्यांना सुद्धा तिथे सुद्धा जबाबदाऱ्या दिलेल्या असं कळतंय आणि त्यामुळे जशी निवडणूक जाहीर होईल, जशी युतीची एक प्रकारे अधिकृत घोषणा होईल, तशा प्रकारे काही चित्र हे स्पष्ट होत राहतील आणि अधिकृतरित्या जसं तू म्हणालीस की आस्ते कदम भूमिका आहे ती कुठेतरी स्पष्टपणे भूमिका मांडताना हे दोन्ही पक्षाचे नेते आपल्याला पाहायला मिळतील। प्रज्ञा, वेदांत, आपल्याला या सगळ्या संदर्भात चर्चा करायची आहे, पण आत्ताच्या भेटीचा एक फोटो समोर आलेला आहे। राज ठाकरे, अविनाश जाधव आणि उद्धव ठाकरे या फोटोमध्ये एकत्र आपल्याला दिसून येत आहेत। अविनाश जाधव ठाण्यामधलं मनसेचं एक मोठं नाव, एक आघाडीचं नाव जे कायमच आक्रमक भूमिका घेण्यासाठी अग्रेसर असतात, ते या भेटीमध्ये आपल्याला सहभागी असल्याचं सध्या दिसून आलेलं आहे। तर हा भेटीचा फोटो आपण सध्या पाहतोय आणि आपण यानंतर पुन्हा एकदा जाऊयात। वेदांत नेब आपल्यासोबत आहे। वेदांत, मुंबई महापालिकेसाठी काय रणनीती ठरते याकडे लक्ष असेलच, पण इतर 4 महापालिकांचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचं समीकरण त्या भागांमध्ये आपल्याला कसं दिसून येतंय? नक्कीच, जसं आपण बघितलं की मुंबईमध्ये जर काँग्रेस वेगळं लढणार असेल किंवा स्वबळावर लढणार असेल तर ठाण्यामध्ये असं कळतंय की काँग्रेस हे महाविकास आघाडी आणि मनसे सोबत असणार आहे। शिवाय कल्याण डोंबिवली किंवा ठाण्यामध्ये कल्याण डोंबिवली किंवा मग आपण नवी मुंबई किंवा नाशिकमध्ये पाहू तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे समीकरणं आहेत। त्यामुळे प्रयत्न हाच ठाकरेंच्या शिवसेनेकडनं केला जातो की एकत्रितरित्या ही निवडणूक लढवावी। जसं आपण फोटोमध्ये बघतोय अविनाश जाधव एका बैठकीसाठी आले होते, कदाचित ठाणे संदर्भात सुद्धा चर्चा या सगळ्या संदर्भात झाली असेल, मात्र जी माहिती मिळते त्यामध्ये काही नेते हे राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी किंवा त्यांनी वेळ याआधी घेतला होता, त्यामुळे आपण बघतोय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जेव्हा या बैठकीसाठी एकत्र आले तेव्हा हा फोटो या नेत्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे समीकरणं ही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असणार आहेत, मात्र विशेष लक्ष असणार आहे मुंबई महापालिकेच्या दृष्टिकोनातनं कशा प्रकारे ही तयारी, कशा प्रकारची रणनीती हे ठाकरे बंधू आखताना पाहायला मिळतात, कारण महायुती ही एकत्रित निवडणूक लढणार आहे आणि महायुती समोर जर मुंबई महापालिका निवडणूक जिंकायची असेल तर त्यासाठीची रणनीती आणि छोटे छोटे बारकावे सुद्धा ठाकरे बंधू आपल्याला या बैठकांमध्ये सोडवताना किंवा मग या बारकाव्यांवर विशेष लक्ष देताना आपल्याला पाहायला मिळतात। वेदांत, मुंबई महापालिकेपाठोपाठच आणखी महत्त्वाची महापालिका म्हणजे ठाणे महापालिका। अविनाश जाधव या फोटोमध्ये दिसतायत म्हणून हा प्रश्न की ठाणे हा कायम शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे। अगदी आनंद दिघे असतील, बाळासाहेब ठाकरे असतील त्या काळापासून, त्यानंतर तो एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला आणि आता अविनाश जाधव आपलं वर्चस्व तिकडे प्रस्थापित करताना सुद्धा आपल्याला दिसतायत। ठाणे महापालिका ठाकरेंकडे राहावी यासाठी काय प्रयत्न साधारण केले जाऊ शकतात दोन्ही ठाकरे बंधूंकडून? आतापर्यंत आपण ठाण्याची स्थिती बघितली, म्हणजे ज्या प्रकारे ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतरची जर स्थिती आपण बघितली तर तिथे मनसेकडनं अविनाश जाधव, ठाकरेंच्या शिवसेनेकडनं राजन विचारे, त्यासोबतच आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं जितेंद्र आव्हाड, विक्रांत चव्हाण हे सगळे एकत्र आपल्याला, काँग्रेसकडनं विक्रांत चव्हाण हे सगळे एकत्र आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यामुळे